हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. पहा, इयत्ता तिसरी, पेपर नंबर 231, विषय भाषा गणित या पेपरचं आपण सोल्युशन पाहत आहोत. या मालिकेमध्ये 201 पासून आपली पेपरची मालिका सुरू होते. हा पेपर आपण सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित समजून दिला जातो आहे. तो कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे, कशा पद्धतीने ट्रिक्स वापरले पाहिजे, हे सर्व या ठिकाणी अगदीच बारकाईनं समजून दिलं जातं. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी बारकाईनं तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा असेल, व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत पहा. प्रश्नपत्रिका क्रमांक 231, इयत्ता तिसरी, विषय भाषा गणित. आता भाषा गणितमध्ये पहिला प्रश्न असतो तो उतारावरचा असतो. उतारा या ठिकाणी पहा, या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता उतारा या ठिकाणी देण्याऐवजी या ठिकाणी दिलेला आहे संवाद. हा संवाद आहे. पण इथं म्हणलेले उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांच्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ ठळक करा. मग इथे काय पहा, गुरुजी हा कोणता नकाशा काढला आहे. आता हे कोण बोललं असेल पहा, हे आपण समजून घेऊया, हे लिहूया. हे आपल्याला सवय लागली पाहिजे. आपल्याला पहा, हे वाक्य कोण बोललं, कसं बोललं, ओके. हे आपल्याला जर लक्षात आलं तर आपल्याला हे सर्व लक्षात येणार आहे. पहा, या ठिकाणी ओके. पहा, गुरुजी हा कोणता नकाशा काढलाय. अगं सुष्मिता, हा आपल्या भारताचा नकाशा. म्हणजे हे कोण बोललेलं आहे की पहिल्यांदा गुरुजी हा वाक्य बोललेले आहे सुष्मिता. वर्गामधली सुष्मिता म्हणते गुरुजींना की गुरुजी हा कोणता नकाशा काढला. मग त्याला गुरुजींनी उत्तर दिलं, अगं सुष्मिता हा आपल्या भारताचा नकाशा. हे कोण बोललेलं आहे, गुरुजी बोललेले. ओके. गुरुजी पाकिस्तान कुठे आहे. आता हे कोण बोललेलं आहे हे आपल्याला लगेच सुष्मिताही बोललेली असू शकते. पुढे काय बोलले, अरे मारुती भारताच्या वायव्येस पाकिस्तान देश आहे. म्हणजे याचा अर्थ गुरुजी पाकिस्तान कुठे हे कोण बोललेलं आहे, मारुती बोललेला आहे. आणि मारुतीला गुरुजींनी काय उत्तर दिलं, अरे मारुती भारताच्या वायव्येस पाकिस्तान आहे. म्हणजे हे कोण बोललेलं आहे, गुरुजी बोललेले. आता पुढं काय बोलले, गुरुजी आपल्या शेजारी कोणकोणते देश आहेत. आता हे सुष्मिता बोलली, मारुती बोलले का कोण बोललं, हे पुढं काय. मीनू श्रीलंका, म्यानमार, चीन, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश हे आपले शेजारी देश आहेत. हे गुरुजी कुणाला म्हणाले, मीनूला म्हणाले. त्यामुळे हा प्रश्न कोणी विचारला, गुरुजी आपल्या शेजारी कोणकोणते देश आहेत. हा शब्द विचारला, हा प्रश्न विचारलेला आहे मीनूने. म्हणजे मीनल नाव असतं पण तिला आपण मीनू म्हणतो. आपण वर्गामध्ये आहे, किती सुंदर नाव असतं अजय, आपण काय करतो अजया. तशा पद्धतीनं मीनल नाव आहे, आपण म्हणतो मीनू. मग हे उत्तर कोणी दिलं, गुरुजींनी, की मीनू हे उत्तर गुरुजींनी. म्हणजे या संवादामध्ये किती जणांनी भाग घेतला, ही सुष्मिता, गुरुजी, मारुती. मग पुन्हा गुरुजी करायचं का, एकदाच. हे गुरुजी 3 वेळा बोललेले आहे. पण गुरुजी बोललेले ही एक व्यक्ती, सुष्मिता एक व्यक्ती, मारुती एक, मीनू. या संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला, 4 व्यक्तींनी. आता वर्गातील सर्व मुलांनी मान डोलवली. यांनी भाग घेतला का, मान डोलली म्हणून. वर्गातील सर्व मुले हसली, म्हणजे यांनी संवादात भाग घेतला होता का. संवादात भाग घेतला कधी होतं, त्या व्यक्तीने काहीतरी बोललं पाहिजे. आणि संवाद हा कमीत कमी 2 व्यक्तीमध्ये होता. म्हणजे 2 व्यक्ती पाहिजे, त्यांच्यामधलं ते बोललं असेल तर त्याला संवाद म्हणायचं. तो स्वतःशीच म्हणाला, मग हा संवाद होतो का, नाही. मी हे समजून घ्या. हा संवाद कुठे घडला असेल. आता हे गुरुजी आणि मुलं आहेत म्हणजे कुठं घडणार आहे, गावामध्ये घडला असेल का, शाळेमध्ये. हा संवाद कुठे घडला असेल, घरी, बागेत, शाळेत, शेतात. हा शाळेमध्ये घडलेला आहे. पुढे बघा, किती देशांचा उल्लेख आला आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते देश आलेले पहा. या ठिकाणी पहा, हा नकाशा कोणत्या देशाचा आहे, भारत देशाचा. म्हणजे हा पहिला भारत देश आला. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते देश आलेले आहेत, भारत हे पहिलं नाव आलेलं आहे देशाचं. नंतर कोणतं आहे, शेजारचे देश आहेत ते श्रीलंका, म्यानमार,
पूर्वी याला नाव होतं ब्रह्मदेश, आता त्याचं नाव बदलून काय केलं, म्यानमार. नंतर आहे चीन, अफगाणिस्तान. हे सर्व देशांची नावं आपल्याला माहीत असली पाहिजे. अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश. नेपाळ आणि बांगलादेश. 1971 मध्ये भारताने युद्ध करून हा बांगलादेश हा स्वतंत्र केलेला आहे पाकिस्तानपासून. हा बांगलादेश. असे एकूण किती देश आहेत, भारत, श्रीलंका, म्यानमार, चीन, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश. किती झाले, भारत 1, श्रीलंका 2, म्यानमार 3, चीन 4, अफगाणिस्तान 5, नेपाळ 6, बांगलादेश 6. एकूण किती देशाची नावं आलेली त्याच्यामध्ये उल्लेख संविधानामध्ये 7 देशांचा उल्लेख आलेला आहे. 9 देशांचा. 9 कोणत्या देशांचा त्याच्यामध्ये, भारत, पाकिस्तान एक राहिला, पाकिस्तान नाही लिहिलं आपण. पाकिस्तान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका 3, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, श्रीलंका, म्यानमार, चीन, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश. आपल्या शेजारी देश आहे. म्हणजे किती आले ते 1 2 3 4 5 6 7 8. या संवादामध्ये किती देश आलेले, किती देशांचा उल्लेख आलेला आहे, 8 देशांचा आलेला आहे. उत्तर आपल्याला 8 पाहिजे, त्यामुळे 8 उत्तर नोंदवलं पाहिजे आपल्याला. ओके, पहा अशा काही प्रश्नपत्रिकेमधल्याही चुका असतात, त्याही दुरुस्त केल्या जातात. चला पुढील प्रश्न पहा. पाकिस्तान भारताच्या कोणत्या दिशेस आहे. पाकिस्तान भारताच्या कोणत्या दिशेला आहे, तर इथं संवादामध्ये उल्लेख आहे. पाकिस्तान भारताच्या वायव्येस पाकिस्तान आहे. म्हणजे भारत देश आहे, भारत देशाच्या वायव्येला पाकिस्तान आहे. पाकिस्तान भारताच्या कोणत्या दिशेला, भारताच्या वायव्येला पाकिस्तान आहे. त्यामुळे उत्तर वायव्य. आता हा जर प्रश्न जर 4थी 5वीला घेतला तर काय या ठिकाणी आपल्याला दिशाचक्र पाहिजे. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व. अशा पद्धतीने या भारताचा जर नकाशा असेल, आपल्याला असं जर भारताचा नकाशा काढला तर या भारताच्या वायव्येला या ठिकाणी पाकिस्तान आहे. जर आपल्याला हा भारत आहे, हा भारत आहे आणि हा पाकिस्तान आहे. आता हुशार मुलांना म्हणजे हे माहिती असलं पाहिजे. आता जर प्रश्न आला असता भारत पाकिस्तानच्या कोणत्या दिशेला आहे, भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या कोणत्या दिशेला भारत आहे, तर पाकिस्तानच्या आग्नेय दिशेला, पाकिस्तानच्या आग्नेय दिशेला भारत आहे. म्हणजे हे देखील आपल्याला या उत्तरातून आपल्याला समजलं पाहिजे. या दिशा उपदिशा काढल्या पाहिजे. पुढे पहा, जाहिरातीवरती प्रश्न आहे. जाहिरातीवरती काय प्रश्न आहे पहा. खरेदी करा 2 नोवा बॉल पेन, मिळवा 1 मोफत. पेनचं नाव आहे नोवा कंपनी आहे आणि ती बॉल पेनचं निर्माण करते. आणि 2 पेन घेतले की 1 पेन तुम्हाला मोफत दिला जातो. म्हणजे 2 पेनच्या किमतीमध्ये 3 पेन मिळतात. नोवा पेन ऑफर 15 ऑगस्टपर्यंत. मोत्यासारखे टपोरे अक्षर हीच नोवा पेनची ओळख. सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध नोवा पेन्स बंगळूर 2. म्हणजे याचा अर्थ ही कंपनीचं नाव आहे नोवा पेन. कुठं आहे कंपनी, बेंगलोरमध्ये आहे. हा 2 नंबर हा त्याचा पिनकोड नंबर असतो. ओके, मी इथं काय ऑफर आहे हे लक्षात घ्या व्यवस्थित. आता इथं प्रश्न काय, नोवा पेनची ऑफर काय आहे. नोवा पेनची काय ऑफर आहे, पर्याय पहा. 1 सोबत 2 पेन मोफत नाही, 1 सोबत 1 मोफत नाही, 2 सोबत 1 मोफत. 2 पेन घेतले की 1 मोफत, ही ऑफर आहे. 2 सोबत 2 सोबत 2 मोफत नाही. म्हणजे बारकाईने हे समजून घ्यायचं की 2 पेनवर 1 पेन, याचा अर्थ 2 सोबत 1 मोफत. ऑफर किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे त्याच्यामध्ये उल्लेख. ऑफर 15 ऑगस्टपर्यंत आहे. म्हणजे किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे,
15 ऑगस्ट या तारखेपर्यंत ऑफर उपलब्ध आहे. गंध या शब्दासाठी समानार्थी शब्द गंध, गंध म्हणजे वास, परिमळ, सुगंध. मग या ठिकाणी त्याचा पहा कोणता समानार्थी शब्द आहे? आवाज म्हणजे नाद, आवाज म्हणजे नाद, खाली पण नाद दिला म्हणजे नाद म्हणजे आवाज. ओके. वास म्हणजे सुगंध, म्हणजे गंधाचा संबंध वास, गंध, सुवास, परिमळ समानार्थी शब्द सगळे पाठ असतात. वारा म्हणजे पवन, म्हणजे या ठिकाणी गंध याचा समानार्थी शब्द कोणता येतोय? वास, सुगंध, परिमळ कोणताही पर्याय असू शकेल याच्यामध्ये. पुढे कविता पहा, कवितेवरचे प्रश्न आहे. आली आली संक्रांत तिळगुळ वाटूया मित्रात, बंधुभाव जागवूया प्रांतात एकता नांदवूया, देशात भांडण तंटा विसरूया आनंदाने नांदूया, प्रगतीपथावर चालूया समतेचे गाणे गाऊया, तिळगुळ साऱ्यांना वाटूया स्नेह उभारा मिळवूया, आली आली संक्रांत तिळगुळ वाटूया मित्रात. आपण काय म्हणतो? तिळगुळ घ्या गोड बोला. म्हणजे काय आपले जे बंधुभावामध्ये प्रेम जे आहे आपण त्याच्यामध्ये भांडण असतं, हा या जातीचा आहे, हा त्या जातीचा आहे, हा वरचा आहे, हा कनिष्ठ आहे, हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, असला भेदभाव आपण काढून टाकूया, तिळगुळ गोड बोलूया, प्रगतीपथावरती जाऊया, भांडण तंटा विसरूया, आनंदाने नांदूया. नांदूयाचा अर्थ एकत्र राहूया. पहा आपले आई तिच्या माहेरवरून आपल्या घरी नांदायला आहे, म्हणजे आपल्यात राहिला आहे. ओके. म्हणजे असं स्नेह आपण तिळगुळ खातो. तीळ म्हणजे स्नेहाचं प्रतीक आहे. तिळामुळे आपल्याला ऊब मिळते, त्याबरोबर साखर असते म्हणजे गुळ असतो, तो स्नेहाचं प्रतीक आहे. कवितेत कोणत्या सणाचे वर्णन आहे? तिळगुळ म्हटल्यानंतर संक्रांत सणाचे, मकर संक्रांत सणाचं आहे. कोणते गाणे गाऊया म्हटलेले? कोणते गाणे गाऊया? याच्यामध्ये पहा, समतेचे गाणे गाऊया, समतेचे गाणे गाऊया. मग कवितेचे उत्तर आहे तेच लिहिलं पाहिजे आपल्याला, समतेचे गाणे गाऊया. तिळगुळ वाटून काय मिळणार आहे? आनंद, सुख, प्रेम व द्वेष, स्नेह व उभारा, तिळाचे लाडू. आता इथे तिळगुळ वाटून काय मिळणार आहे? इथं कवितेत बघायचं. कवितेत उत्तर काय आहे? तिळगुळ साऱ्यांना वाटूया स्नेह उभारा मिळवूया. स्नेह म्हणजे प्रेम, प्रेमाची ऊब मिळवूया. म्हणजे एखाद्याला आपण तर किती वय असेल जाऊन आपण त्याला तिळगुळ दिली की आमच्याकडनं काय चूक झाली असेल तर माफ करा, तिळगुळ घ्या, गोड बोला, तोही विसरून जा. म्हणजे स्नेह उभारा मिळवूया. त्यामुळे उत्तर काय पाहिजे याचं? तिळगुळ वाटून काय मिळणार आहे? स्नेह आणि उभारा. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. केवळ आनंद सुख नाही आहे. तर कवितेत काय आलेले त्या अर्थाने आपल्याला चाललं पाहिजे. संवाद वाचून प्रश्नाचे उत्तर पहा. संवाद आलेला आहे. दारावर आलेल्या भाजीवालीकडून शांताबाईंनी भाजी घेतली. शेजारी बासरी उभी होती. बासरी म्हणजे एका मुलीचं नाव आहे. बासरी म्हणजे वाजवायचा पवार. तिची नजर भाजीवाल्याच्या टोपलीतील बोरांवर खेळली होती. कोणाची? बासरीची. बाळ घे तुला मुठभर बोरे, गंगूबाई म्हणाली. म्हणजे वाक्य गंगूबाई म्हणलेली. छे तुमच्या टोपलीत हात घालून नाही येणार मी. कोण म्हणालं? बासरी म्हणाली. म्हणजे पहिलं वाक्य बोललेलं आहे की गंगूबाई म्हणाली. आणि गंगूबाईला बासरी काय म्हणाली? मी तुमच्या टोपलीत हात घालून घेणार नाही, असं बासरी म्हणाली. आता का आवडत नाहीत का तुला बोरं? कोण म्हणालं? गंगूबाई म्हणाली. तुला बोरं आवडत नाही का? मग त्या ठिकाणी ही काय म्हणाली? हो चांगलीच आवडतात, पण तुम्हीच द्या ना तुमच्या हाताने. बासरीच्या बोलण्यावर खुश होऊन गंगूबाईनं मुठभर बोरं बासरीला दिली. त्या निघून गेल्या. म्हणजे हे वाक्य कोण बोललेलं आहे? हो चांगलीच आवडतात, हे बासरी बोललेली. सिंधुबाई प्रामाणिक दिसते हो तुमची मुलगी, जरा सुद्धा आधाशीपणा केला नाही तिनं. बासरीची पाठ तुटत शांताबाई म्हणाली. मी शांताबाई शेजारची असेल. ही शांताबाई काय म्हणाली की तुमची बासरी आहे ही खूपच प्रामाणिक आहे. तिला आता घे म्हणलं तरी तिनं घेतली नाही. ती काय म्हणाली? त्या गंगूबाईला तुमच्या हाताने द्या, मी नाही तुमच्या टोपलीत हात घालणार. मग त्यामुळे खुश झाली गंगूबाई. तिनं मुठभर तिला बोरं दिली. आता त्याच्यावरती ही शेजारी बघणारी जी सिंधुबाई होती ती तिला बासरीच्या आईला म्हणाली असेल. ही शांताबाईंना ती म्हणाली
की तुमची सिंधुबाई प्रामाणिक दिसते, तुमची मुलगी जरा सुद्धा आदाशीपणा केला नाही तिने. ही सिंधुबाई ही बासरीची आई, गंगूबाई भाजी घेणारी आहे. तिच्या शेजारी ही बासरी उभी होती. ही गंगूबाईचं गंगूबाईचं आणि बासरीचं काही नातं नाही आहे, पण शेजारी भाजीवाले आणि आपण उभा राहतो ना, तसं गंगूबाई भाजी घेत होता, शांताबाई भाजी घेत होत्या, गंगूबाई भाजीवाली. शांताबाईची मुलगी ही बासरी नाही, ती शेजारीची. ती कोणाची मुलगी आहे? सिंधुबाईची. तर सिंधुबाई प्रामाणिक दिसते मुलगी, जरा सुद्धा आधाशीपणा केला नाही. पावर मुलं म्हणलं की आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, बरणीमध्ये आजीनं गोळ्या ठेवलेल्या आणि बरणीमध्ये हात घालून सगळ्या गोळ्या धरून हात बाहेर काढला तर येतो का? नाही. का? तर गोळ्यामुळे हात फुगतो, बरणीच्या छोट्या तोंडात निघत नाही. आजीमध्ये सोड गोळ्या, 2च गोळ्या घे, मग हात येईल बाहेर. म्हणजे तशा पद्धतीनं मग हिनं आधाशीपणा, तिला सांगितलं घे म्हणल्यावर तुम्ही लगेच घेतलं, पण तिनं तसं केलं. बासरीची पाठ तोडत शांताबाई म्हणाल्या, अहो काकू तसं नाही आहे, माझ्यापेक्षा त्या भाजीवालीची मूठ 5 पट मोठी होती. सिंधुताई फक्त असल्या. बासरी काय म्हणाली की माझी मूठ बारकी आहे, बासरीची मूठ किती, लहान मुलाची मूठ बारकी आहे, यात किती बोरं बसतील? थोडी. मग तेव्हा त्या गंगूबाईने दिली तेव्हा गंगूबाईची मूठ मोठी, त्यामुळे तिच्या जास्त आलं. म्हणजे त्या माझ्या मुठीपेक्षा 5 पट बोरं त्यामध्ये मिळाल्या, त्यामुळे सिंधुबाई असलेल्या आहेत. आता इथं प्रश्न आहे, बासरीचा स्वभाव कसा आहे? प्रामाणिक आहे, आवरट, आज्ञाधारक, आधाशी. कसा आहे? आज्ञाधारक का प्रामाणिक? तर या ठिकाणी प्रामाणिक आहे. तर ती प्रामाणिक होती. तिला घे म्हणल्यावर घेतलं असतं तर तिला काय बोललं नसतं, पण त्याच्यापेक्षा जाऊन त्याच्या पुढे ह्या पर्याय दिला नाही. चतुर आहे, चतुर. बासरी कशी पाहिजे? चतुर आहे, की तिला माहिती आहे मी घेतलं तर माझ्या मुठीत थोडीच बसते, पण ती जर गंगूबाई दिली तर माझ्या मुठीच्या 5 पट बोरं मिळते. म्हणजे याला म्हणायचं व्यवहार चतुर. इथं पर्याय प्रामाणिकपेक्षा व्यवहार चतुर असायला पाहिजे. पुढं कविता का, मैत्री सगळेच करतात, मैत्री बरेच तोडतात, पण मैत्री अजन्म टिकवायला आपणच शिकायचं असतं. आपल्या लहानपणापासून मैत्री पुढेपर्यंत टिकवणं आपल्याच हातात असतं. जिंकण्याचा आनंद साजरा करतात, हरल्यावर सुद्धा सगळेच रडतात, पण हारून सुद्धा नवा प्रयत्न करायला आपण शिकायचं असतं. हारलं तरी पुढल्या वेळेस बघू, पुढल्या वेळेस मी जिंकेन, या पद्धतीने आपण काय टिकवायला हवं? पण मैत्री अजन्म टिकवायला. म्हणजे आपण काय टिकवायला हवं? मैत्री. सगळ्यात जास्त महत्त्वाचं मैत्री. मैत्री याच्यात दिलंच नाही. मैत्रीला समानार्थी शब्द काय? दोस्ती. मैत्री म्हणजे दोस्ती. कशाचा आनंद साजरा करतात? त्याच्यामध्ये बघायचं, कशाचा आनंद? जिंकण्याचा आनंद साजरा करतात. कवितेत जे आलेले शब्द आहेत त्याच्यावरती आधारित कशाचा आनंद साजरा करतात? जिंकण्याचा आनंद साजरा करतात. हारल्यावर काय शिकायला हवं? हारल्यावर पुन्हा जिंकण्याचं म्हणजे प्रयत्न करायचं शिकायला हवं. मैत्री तोडली. काय म्हणते इथं? हारून सुद्धा नवीन प्रयत्न करायला आपण शिकायला हवं. म्हणजे नवीन प्रयत्न करायला शिकायला हवं. म्हणजे इथं काय पाहिजे? हारल्यावर काय शिकायला हवं? प्रयत्न करायला. हे उत्तर पाहिजे आपल्याला. त्या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे, दुरुस्त करूया आपण. प्रयत्न करायला. ओके. काही पुस्तकामध्ये पेपरमध्ये चुका असतात, अशा चुका इथे येतात आणि तयार करतानाही काही चुका होऊ शकतात. ओके. केवड्याचे बन, आंब्याची. केवड्याचं ज्या ठिकाणी खूप केवड्याची झाड असतात त्याला म्हणतात केवड्याचं बन. केवड्याच्या बनात नागिन सळसळली. जसं आंब्याची काय असते? राई, आंबराई. बाग, सगळ्यात फळबागा, फळझाडांच्या बागा असतात. जाळी करवंदाची असते, बांबूची बेट असते आणि आंब्याची राई असते. तर योग्य शब्द निवडून वाक्यप्रचार हे पाठ पाहिजेत, वाचलेले असले पाहिजे. कानात टिंबटिंब घालणे. आता हे पर्याय वापरा. कानात काड्या घालणे, कानात गोळे घालणे, कानात बोटे घालणे, कानात रिंग घालणे. वाक्यप्रचार. कानात काय काड्या घालणे, कानात काड्या घालणे नाही, कानात गोळे घालणे नाही, कानात बोळे घालणे म्हणजे दुर्लक्ष करणे. आई आपल्या मुलाच्या चुकांकडे, घोड्यांकडे दुर्लक्ष करते, म्हणजे कानात गोळे घालते.
कितीही तुम्ही सांगा त्या मुलाच्या बद्दल तक्रार ऐकली, मान्यच करत नाही. मी तिनं कानात गोळे घातले, आपल्या मुलाच्या तक्रारी ऐकून घेतात. म्हणजे कानात गोळे घालणे हा वाक्यप्रचार आहे. कानात काड्या घालणे नाही, कामात काड्या घालणे असं होतं. म्हणजे इथं भांडणं लावणे, कानात गोटी घालणे नाही, रिंग घालणे नाही. दडलेली म्हण ओळखायची आपल्याला. इथं पहा शब्द काय आहे, क का नाज, क का ना ज, चेरावेवे, चेरावेवे, चे ना ऐ म, चे ना ऐ म. याच्यापासून आपल्याला ज्या म्हणी अशा शब्दापासून तयार, अक्षरापासून तयार होतात, अशा म्हणी डोळ्यापुढे आल्या पाहिजे. ज ना चे, जनाचे म्हणजे काय. मग इथं मन लगी डोळ्यापुढे आलं पाहिजे. त्याला वाचन खूप असावं लागतं. आणि इथं मन काय तयार होते, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ही मन पर्यायकट पद्धतीने वापरली असती. ही आहे का शब्द अक्षर त्याच्यामध्ये बघायचं. ड याच्यात नाही आहे, म्हणजे ड ची मन तयारच होणार नाही आहे. ळ ळ बाळाचा याच्यामध्ये कुठे नाही आहे, म्हणजे ळची होईल का नाही. कोळसामधला ळ पर्याय याच्यात नाही आहे, पर्यायकट. म्हणजे अक्षरं कोणकोणती आहेत ही पण पर्यायकट पद्धत केली, उत्तर येतं. त्याला खालील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा. किंचित हा अशुद्ध शब्द आहे. हा लिहिताना किंचित या पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. किंचित या पर्याय, पहिला पर्याय चुकीचा आहे. दीन या शब्दाचा अर्थ काय, दीन, दीन हे दोन शब्द आहेत, दीन आणि हाय. या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं, दीन दीर्घ आहे, म्हणजे दुसरी वेलांटी आहे, मग त्याचा अर्थ देखील दीर्घच आहे. गरीब, दला दुसरी वेलांटी, गरीब मधला रला दुसरी वेलांटी. दीनला पहिली वेलांटी आहे, दिवसला पहिली वेलांटी. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, दीर्घ आहे, दुसरी वेलांटी आहे, अर्थामध्ये दुसऱ्या वेलांटीचा शब्द घ्यायचा. पहिली वेलांटी, पहिल्या वेलांटी. आपल्याला इथं कोणतं आहे, दुसरी वेलांटी, दुसऱ्या वेलांटीचा गरीब. म्हण पुढीलपैकी म्हण पर्याय तो शोधा. गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी मनुष्य. म्हणजे गरजेपुरता गोड बोलतो त्याला काय म्हणतात, आधी पोटोबा मग विटोबा. आधी आपलं जातवायचं मग बघू परमार्थाचं. उताळणारा नवरा गुडघ्याला बाशी. म्हणजे एखादी गोष्ट खूप गडबड करणे. कामापुरता मामा, टाकापुरती आजी. ही कामापुरता मामा, ओ मामा मामा मामा. काम होतो, कामाचं झालं कोण मामा, कुठला मामा, म्हणजे गरजेपुरतं गोड बोलणे. आणि आयत्या वेळात नागोबा मग दुसऱ्याच्या त्याचा आपण फायदा घेतो. तर उत्तरी कामापुरता मामा. त्याला पुढे खालील शब्द गटातील नाव होतं. नाम म्हणजे नाव, राहुल नाम आहे. हुशार मुलगा, हुशार काय, विशेष विशेष. सुंदर मुलगी, सुंदर चित्र, म्हणजे विशेष आहे. आणि होता, होता हे क्रिया होता. हुशार राहुल, सुंदर राहुल, हे राहुलचे विशेषणच आहे. आणि होता हे क्रिया होत आहे, त्यामुळे नाम राहुल येणार आहे. खाली जमीन या अर्थाचा शब्द कोणता नाही. हा प्रश्न सोडवताना जमीन अर्थाचा शब्द याला अंडरलाईन करा, नाहीला गोल करा. म्हणजे नकार असतो त्याला गोल करायचा की ज्याद्वारे प्रश्न वेळ दिला जातो. त्याचा भू म्हणजे जमीनच, भू म्हणजे जमीनच, दारा म्हणजे जमीनच, सविता म्हणजे सविता आहे. इथं सविता झाले, इथं सविता करायला हवं. सविता, सविता म्हणजे सूर्य. आणि दरी
म्हणजे जमीन. म्हणजे इथं सविता म्हणजे सूर्य होईल आणि धरती म्हणजे जमीन. म्हणजे जमिनीला हे 3 समानार्थी शब्द आहे आणि हा समानार्थी धरतीचा नाही, तरी सविता. पुढे पहा, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? आता दासबोध संत ज्ञानेश्वरांनी कोणता लिहिलाय? पसायदान लिहिलेले, ज्ञानेश्वरी लिहिलेले आहे. ओके. संत तुकारामांनी गाथा लिहिलेल्या आहेत, एकनाथांनी भारुड लिहिलेली आणि संत रामदासांनी दासबोध ग्रंथ लिहिलेले. उत्तर काय येणार आहे? दासबोध. त्यामुळं उत्तर दासबोध आहे. चला पुढे, राधा आंबा खात आहे काळ ओळखा. आता राधा आंबा खात आहे म्हणजे राधाचा आंबा खाण्याची क्रिया चालू आहे. क्रिया चालू आहे याचा अर्थ वर्तमान काळ. तर उत्तर काय येणार आहे? वर्तमान काळ. आता हे जर वाक्य भूतकाळामध्ये असतं तर काय झालं असतं? राधाने आंबा खाल्ला, खाण्याची क्रिया पूर्ण झाली मग ते भूतकाळ. भविष्यकाळामध्ये काय झालं असतं? राधा आंबा खाईल, म्हणजे या ठिकाणी क्रिया चालू आहे, झाली आहे का होणार आहे हे पाहायचं असतं. क्रियापदावरून आपल्याला काळ कळत असतो. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? आता बिलिंगी झालाय तिथं स्त्रीलिंगी शब्द पान. आता पाहू आपण ते. पान पहिला, पान काय म्हणाल? ते एक पान. पानाला काय म्हणाल? ते एक पान. ते एक हा शब्द कायम वापरायचा असतो सर्वत्र. एक म्हणजे एकवचन होतं. ते एक पान का तो एक पान, ते एक पान, ते वापरायला लागतं. ते वापरलं म्हणजे कोणतं झाले? नपुंसकलिंग. पुढं काय आहे? पुस्तक. पुस्तकाला काय म्हणाल? तो एक पुस्तक, ती एक पुस्तक, ते एक पुस्तक. म्हणजे ते एक पुस्तक. पुस्तक देखील कसं ना ते वापरलं म्हणजे नपुंसकलिंगीच येणार आहे. घोडा काय म्हणाल? तो एक घोडा, तो एक घोडा. तो वापरला म्हणजे कोणतं लिंग आलं? पुल्लिंग आलं. आणि शेवटचं आहे सांडणी. उंटाची मादी असते तिला सांडणी म्हणतात. त्यामुळे काय? ती एक सांडणी. ती वापरलं म्हणजे कोणतं लिंग आलं? स्त्रीलिंग. आणि आपल्याला याच्यातील काय विचारला आहे प्रश्न? स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द येणार आहे सांडणी. चला पुढे प्रश्न घेऊया. पुढीलपैकी सर्वनाम कोणते? राधा तो हुशार सांगतो. त्यातलं सर्वनाम. आता या ठिकाणी क्रियापद दिलेलं नाहीये, आपण पाहिलं नाही. ही क्रियापदावर नाम शोधायचं, नामावरनं नामाबद्दल कोणता शब्द आलाय त्याच्यावर सर्वनाम, नामाबद्दल विशेष माहिती दिली की विशेषण. मग आता राधा हे काय? मुलीचं नाव म्हणजे काय येणार आहे? राधा नाम. राधा हे काय? नाम. तो म्हणजे कोणतरी मुलगा असेल त्याबद्दल वापरला येतो, म्हणजे त्या मुलाबद्दल आलेला आहे म्हणजे हा काय येणार आहे? सर्वनाम. हुशार, हुशार राधा, हुशार गौरव, म्हणजे हुशार काय येणार आहे? विशेषण. आणि सांगतो ही क्रिया पूर्ण करतो म्हणून सांगतो हे काय येणार आहे? क्रिया. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दाचं कोणती जात आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी सर्वनाम तो येणार आहे. पर्याय क्रमांक 2. तर आता गणिताला सुरुवात करूया आपण. गणितामध्ये पहिला शब्द आहे रोमन संख्यांवर एक्स एक्स एक्स. 26वा प्रश्न आहे एक्स 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 अधिक व्ही आय आय आय. पहा याला म्हणतात 10. हे पण 10, हे पण 10, म्हणजे किती झाले? 10 10 10 म्हणजे 30. आणि याला म्हणतात 5 आणि 1 1 1. 5च्या नंतर 1 1 1 3 वेळा म्हणजे 5 3
8 म्हणजे काय संख्या 38. आता ही रोमन संख्या कशी लिहायची? बरोबर आहे, रोमन संख्यामध्ये 10, 20, 30, 35, 36, 37, 38 असे लिहितात. उत्तर 38 आलेलं आहे. चला पुढील प्रश्न. 8 दशक अधिक 5 एकक बरोबर किती? 5 एकक दशकचं लगेच गणा आकायचं, एकक आणि दशक. ओके, काय म्हणजे 8 दशक कुठे लिहिले पाहिजे? दशकाच्या घरात 8 दशक. त्याचे सुट्टे केले तर काय होतील? 10 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 80. नंतर काय म्हणजे 5 एकक, एककाच्या घरात 5 घ्या आणि यांची काय करायला सांगितली? बेरीज. बरोबर किती म्हणजे किती होते? 0 आणि 5, 5 8 8 म्हणजे संख्या काय होणार आहे? 85. 85 नाही, इथे गुणिले असणार. 8 दशक गुणिले 5. ओके, आपण थोडंसं बदल करूया. ओके, आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. गुणिले 5 0 0 85 40. हुशार मुलगा काय करेल? हा 0 खाली पहिला मांडून घे, हा 0 खाली मांडला, राहिलं काय केले? 8 5 40 मांडले, 40. म्हणजे हे याचं वाचन काय होईल? एकक दशक शतक. 4 शतक आहे का पर्यायामध्ये? 4 शतक नाही आहे. दशकामध्ये बघितलं तर काय होईल उत्तर? 40 दशक आहे का? 40 दशक आहे. हे जर 40 दशक नसेल तर उत्तर काय यायला पाहिजे? 400 एकक आहे का? 400 एकक नाही. म्हणजे या पद्धतीनं आलेलं उत्तर पर्यायानुसार आपल्याला बदलायचं. चला पुढील प्रश्न पहा. खालील संख्या अक्षरात कशी लिहा? वाचा ती संख्या. एकक दशक शतक ही संख्या वाचताना याच्यामध्ये उत्तर तुम्हाला सापडतात. एकक दशक शतक हजार. थांबलो कशा? हजार. किती हजार? 8. हे 7 शतक. शतक म्हणायचं नाही तर शतकला काय म्हणतात? 8703. मग आपला 8703 तर हे क्रमांक 4. 1250 ही संख्या अंकात कशी लिहा? 1250. शे म्हणजे किती रे? शे म्हणजे 100. 12.5 आपल्या पोळ्या लगेच आणायच्या डोळ्यात. 12.5 चपात्या, 12.5 भाकरी म्हणजे 12 पूर्ण आणि अर्धा. 12 पूर्ण 1200 कसे देखील? 120 1200 1200 आणि 12.5 शे म्हणजे किती? 100. मग अर्धाशे याचे 2 भाग केले तर 50 50 होते. अर्धाशे 1200 आणि अर्धाशे 50. एकूण किती झाले? 1250. याचं वाचन गणितामध्ये 1250. याचं वाचन 1500 असे देखील करतात. 1500 1000 आणि 5000. 1000चे 4 भाग, 1000चे 2 भाग केले 500 500. 1000चा पाव भाग केला 250. 1000 आणि 250 म्हणजे 1.25 असेही म्हणतात. 1250 असेही वाचतात. 1250 असेही वाचतात. 1250 असेही वाचतात. उत्तर काय येणार आहे? 1250. पर्याय क्रमांक 3. त्याला 10 मिनिटाचे सेकंद किती? 10 मिनिटाचे सेकंद. तिसरा प्रश्न. 1 मिनिट किती सेकंद होतात? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. एकावरून अनेकाचं काढायचंय. 10 मिनिट म्हणजे याची काय करावी लागणार? एकावरून अनेकाचं काढायचं असेल तर गुणाकार म्हणजे इथं 10 गुणिले 60 करावं. 10 गुणिले 60. हा 0 मांडून टाका, हा 1 0 मांडून टाका. ओळीनं एकक दशक एकक आले आहेत. गणित काय राहिलं? 1 गुणिले 6 6 1 6. किती उत्तर? 600 सेकंद. एकमान पद्धतीमध्ये काय करेल? 1ची 10 पट म्हणजे 60ची 10. 60ची 10 पट 600. तोंडी देखील अशा पद्धतीनं काढू शकतो.
चल ओके. पर्याय स्टार 732 ही एक 4 अंकी संख्या आहे. फुलीच्या जागी खाली कोणत्या अंकामुळे ती संख्या मोठ्यात मोठी? पहा, स्टार 732. पर्याय प्रश्न आहे 31. पहिला पर्याय वापरला तर काय होईल ती संख्या? एक आहे पहिला पर्याय 1732. दुसरा पर्याय वापरला तर 3 वापरला तर 3732. तिसरा पर्याय वापरला तर 5 आहे पर्याय 5732. चौथा पर्याय 9 वापरला तर 9732. ओके. आता यातली मोठ्यात मोठी पावलं कोणती आहे? यातली मोठी पर्याय क्रमांक 4 हा वापरला तर त्यात सगळ्यात मोठी म्हणजे पर्यायातली सर्वात मोठी 4 अंकी 9999. पुढचा प्रश्न घ्या. लहान संख्येसाठी योग्य चिन्ह वापरा. पहा बरं, संख्या आहे 19,853. हा प्रश्न 32 आहे. आणि दुसरी संख्या आहे 21,512. अगोदर या संख्या एकाखाली एक लिहिल्यामुळे लहान मोठीपणा करतो आपल्याला. याच्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. मोठं स्थान कोणते? दशहजार. दशहजार स्थान इथे 1 आहे, इथे 2. मोठे कोण आहे? 2 आहे. मग आता इथं काय कशा पद्धतीने जी संख्या मोठी असते तिच्याकडे शिंगे करायची. मोठी संख्या असते तिच्याकडे शिंगे करायची. म्हणजे संख्या काय वाचन होईल? अशा पद्धतीने वाचन काय होईल? 19,853. लहान 21,512 पेक्षा मोठी संख्याची तिकडे चिन्ह म्हणजे कोणतं येईल? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. त्याला एका संख्येला 1 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना टिंबटिंब संख्या म्हणतात. 1 पेक्षा जास्त विभाजक असतील तर त्यांना काय म्हणतात? फक्त मूळ संख्याला त्यांना टिंबटिंब म्हणतात. त्यांना टिंबटिंब संख्या म्हणतात. असं आहे. पहा बरं, एकापेक्षा जास्त विभाजक मूळ संख्या असते. मूळ संख्या उदाहरण पहा, मूळ संख्या 5 घेतली, त्याला विभाजक होते फक्त त्या 5 या संख्येला फक्त 5नेच भाग. इतर कोणत्या संख्येने भाग जातो का? जर 6 घेतली तर याला कशाने जाईल? 2ने जातो, 3ने जातो, 6ने पण जातो. याचे विभाजक 1 पेक्षा जास्त आहे. मूळ संख्येला फक्त आता 60ला फक्त 7नेच आहे, 11ला फक्त 11ने जाईल. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. ज्या संख्येला त्या संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही त्याला मूळ संख्या म्हणतात. आणि मग त्याला जास्त 1 पेक्षा जास्त विभाजक असतील तर त्याला संयुक्त संख्या म्हणतात. काय म्हणतात? संयुक्त संख्या. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता इथं सगळंच फळ्यावरती सोडवायचं असतं. किती अंकी संख्या? 5 अंकी, 5 अंकी, 5 अंकी, 5 अंकी. म्हणजे किती? 14,000, 12,000, 10,000, 15,000. मोठी कोणती? 15,000. म्हणजे एवढे सोपे देखील प्रश्न असतात. ओके. चला पुढील प्रश्न पहा. 80 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहा? 80. 50 कशी लिहितात? पहा, 1 असे लिहितात, 5 असे लिहितात, 10 असे लिहितात. हे 1 आहे, हे 5 आहे, हे 10 आहे. 50 एल, सेंचुरी 100 डी, सॉरी सी, सेंचुरी 500 डी आणि 1000 एम. हे आपलं पाठ असतं. रोमन संख्या कशी? फक्त रोमन संख्या 3 वेळा तुम्ही वापरू शकता, 4 वेळा वापरू शकत नाही कोणताही. मग 80, 50, 60, 70, 80. 50ला लिहितात एल, 60, 70, 80. उत्तर काय आहे? एल एक्स एक्स एक्स. आणि 90 लिहायचे असतील तर 90 लिहायचे असतील तर मग असं करायचं ना, 50, 60, 70, 80, 90 नाही चालत का? 4 वेळा वापरतो. मग इथं 100 कसे लिहितात? सी. आणि त्याच्या अगोदर 10 काढले, किती झाले? 100मधनं 10 गेले 90. म्हणजे हे देखील लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके. 80 होतं पर्याय क्रमांक 2. पुढे 345 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो? 345.
पर्याय आहे 36. पर्याय कट पद्धत वापरायची. पर्याय काय? पहिला पर्याय 7, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 3, चौथा पर्याय 9. आता यांच्या कसोट्या माहीत आहे, खूप सोपं असतं. कसोटी सोपी कोणाची? 3ची. काय कसोटी? संख्येतील अंकाची बेरीज. मग याची अंकाची बेरीज केली तर किती होईल? 3, 4, 3, 7, 5, 12. जातो का 3 ने? जातो. सोपी कसोटी. 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला 45. याला 4 ने भाग जातो. 4च्या पाड्यात 45 आहे का? असं 4 ने 40 संपला की पाडा. अहो पुढा असतो 11 चौक 44, 12 चौक 48, 13 चौक 52. इथे 44, 48, 52 असतं तर 4 ने, म्हणजे 4 ने जात नाही. 60 ने भाग घालून बघावं लागेल. 9ची कसोटी काय? संख्येतील अंकाची बेरीज 9च्या पटीत पाहिजे. जशी 3ची कसोटी आहे 3च्या पटीत, तशी याची बेरीज 9च्या पटीत. म्हणजे इथे बेरीज किती येते? 12. 12 आहेत का 9च्या पटीत? नाही. तिथे 18 असते, 27 असते तर गेलं असतं. संख्येच्या अंकाची बेरीज 18, 9, 27 आली तर 9 ने भाग जातो. पण 18 बेरीज किती येते? 9. 9च्या पट्ट्यात आहे का? बेरीज याची 9 येते. 9 ने भाग जातो का? जातो. मग 36 अंकाची बेरीज 6, 3, 9 जातो का? 9 चौक 36. म्हणजे इथं 9 ने जात नाही. आता 7 ने भाग घालून बघितला पाहिजे. 345 भागिले 7. 7च्या पट्ट्यात 35 आहे का? नाही. 35 पेक्षा लहान. 7 चौक 28. 4 ने भाग जाईल. बाकी किती राहिली? 7 चौक 28 मधनं 34 मधनं 28 गेले 6. 6 वर 5 घेतले 65. 7च्या पट्ट्यात 65 नाही 63. म्हणजे बाकी 2 राहतील. म्हणजे निश्चित भाग जातो का? नाही. म्हणजे या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे पहा. 2 अंकी लहानात लहान संख्या व 3 अंकी मोठी संख्या यांची वजाबाकी. पहा 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 2 अंकी लहानात लहान 0 ही संख्या नाही. तर 1 ही लहानात लहान 1 अंकी झाली. 2 अंकी बनवायची असेल तर 1 0. 2 अंकी लहानात लहान संख्या 10. 3 अंकी मोठी संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 1 अंकी मोठ्यात मोठी 9. 2 अंकी 99, 3 अंकी 999. आणि यांची काय म्हणलेलं आहे? यांची वजाबाकी. 9 0 गेले 9, 9 गेले 8, 9 9, 989. पर्याय क्रमांक 4. 7940 या संख्येची विस्तारित मांडणीमध्ये मांडणी कशी करावी? 7940. 7ची स्थानिक किंमत 7000 अधिक 9ची स्थानिक किंमत 900. 4ची स्थानिक किंमत 40 आणि 0ची स्थानिक किंमत 0. सोपी पद्धत काय करायची? 7च्या नंतर किती अंक आहेत? 3. 7 वर 3 0. 7चं स्थान हजाराचं 7000. 9चं काम दशक शतकाचं 9 शतक. किंवा 9च्या नंतर किती अंक आहेत? 2 अंक. 9 वर 2 0. 4 दशक. 4 दशक म्हणजे 40. 4च्या नंतर 1 संख्या 4 वर 1 0. 0च्या पुढे संख्या म्हणजे आहे ती संख्या मांडली. मग आपला 7940 कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. 0 दिलेला नाही. दिला नाही तरी चालतो. पुढे पहा. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या मधून 111 वजा केले तर उत्तर काय? पहा. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? आत्ता आपण मांडली होती. पहा मागाशी निर्मित आलं होतं. 39वा प्रश्न. मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999. 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येमधून 111 वजा 111 वजा 9 गेले 8, 9 गेले 8, 9 गेले 8. उत्तर काय आलं? 888. तर पर्याय क्रमांक 4. 40वा. 2 अंकी मूळ संख्या किती आहे? आता मूळ संख्या सगळ्या लिहिल्या पाहिजे. मग इथं लिहिताना आपल्याला माहिती आहे त्याचा मूळ संख्येचा मोबाईल नंबर. प्रश्न क्रमांक 40वा आहे. मूळ संख्येचा मोबाईल नंबर 44 22 32 23 21. जे 1 ते 10 मध्ये 4 आहेत.
1 ते 10 मधल्या कोणकोणते येतील? 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 4, 21 ते 30 मध्ये 2, 31 ते 40 मध्ये 2, 41 ते 50 मध्ये 3, 51 ते 60 मध्ये 2, 61 ते 70 मध्ये 2, 71 ते 80 मध्ये, 81 ते 90 मध्ये आणि 91 ते 100. मी या सगळ्या 2 अंकी, या 2 अंकी आहेत का? या किती आहेत? 1 अंकी. या चालणार नाही. म्हणजे किती झाल्या? याची बेरीज करा. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 2 20. काय झालं? 4 आणि 4 या सोडायच्या, यांची बेरीज करायची आपल्याला. किती राहील? 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 3 11, 2 13, 13 आणि 2 15, 3 18 आणि 2 20 आणि 21. किती आल्या? 21. आता हे लक्षात कसं ठेवायचं? पहा, 1 ते 10 मधल्या सगळ्या 1 अंकी. एकूण मूळ संख्या 25 असतात. या 25 मधल्या 1 ते 50 मध्ये 15 आहे. 1 ते 50 मध्ये 15 आणि 51 ते 100 मध्ये 10. हे पण लक्षात ठेवायचं. 1 ते 50 मध्ये मूळ संख्या 15, 51 ते 100 मध्ये 10. मधल्या विचारला मूळ संख्येचा मोबाईल नंबरवरनं काढायचा. एकूण 25 असतात. यातल्या पहिल्या 4 1 अंकीत, मग त्या वाचा करा. 25 मधनं 4 गेले 21. पुढील प्रश्न, खाली कोणत्या आकृतीतील आकृतीचा पाऊण भाग रेखांकित आहे? पाऊण भाग, पाऊण भाग म्हणजे काय? पाऊण भाग म्हणजे जर एका वस्तूचे 4 भाग केले सारखे, तर त्यातील 1 भाग म्हणजे पाव, 2 भाग म्हणजे अर्धा, 3 भाग म्हणजे पाऊण. 4 भागापैकी 3 भाग व्यवहारामध्ये ते 3/4 लिहिलं जातं. मग पहिला पर्याय काय आहे? पहिला पर्याय किती भाग केले? 8. त्यातले किती रंगवले? 3. 3/8 म्हणजे पाऊण आहे का? नाही. दुसरा पर्याय काय? 4 भाग केले, त्यातले 2 भाग रंगवले म्हणजे 2/4. त्याला काय म्हणतात? अर्धा. तिसरा, गोलाचे 4 भाग केले, त्यातले 3 रंगवले म्हणजे तिसरा पर्याय उत्तर 3/4. हे बरोबर आहे. आणि चौथ्यामध्ये 4 भागापैकी 2 भाग रंगवले, इथे 2/4 याला अर्धा म्हणतात. हे चालणार नाही, हे चालणार नाही, हे चालणार नाही. तरी पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या ही 3 अंकी सर्वात लहान विषम संख्येपेक्षा कितीने कमी आहे? पहा, 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या. आता मला 2 अंकी संख्या कोणती सर्वात मोठी? 1 अंकी सर्वात मोठी 9, 2 अंकी 9. हा 42वा प्रश्न आहे. ही कसली आहे? विषम. ही कसली आहे? विषम. आपल्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे? 2 अंकी सर्वात मोठी सम. मग 99च्या अगोदरची सम विषम संख्येत 1 वजा केला की सम येते. 99च्या अगोदरची सम 98. ओके. ही 3 अंकी सर्वात लहान. 3 अंकी सर्वात लहान कोणती? पहा, 3 अंकी. 1 अंकी सर्वात लहान 1, 2 अंकी सर्वात लहान 10, 3 अंकी सर्वात लहान 100. कसली आहे? ही सम. आपल्याला त्यांनी काय म्हणलंय? 3 अंकी सर्वात लहान विषम पाहिजे. आपल्याला विषम पाहिजे म्हणजे काय करावं लागेल? या 100 मध्ये 1 मिळवला पाहिजे. म्हणजे काय होईल? 3 अंकी सर्वात लहान 100. 99 केली तर काय होईल? 2 अंकी. आपल्याला काय म्हणले? 3 अंकी सर्वात लहान. 3 अंकी सर्वात लहान 100 आहे. मग त्यात 1 मिळवला की 3 अंकी सर्वात लहान विषम. ओके. आम्ही काय म्हणलेलं आहे? कितीने कमी. ही संख्या याच्यापेक्षा कितीने कमी म्हणजे काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. 101 वजा 98. 1 मधनं 8 जातात का? नाही. मनाचा आजचा घ्या, कुठल्या घरात देऊन टाका. किती झाले? 11. 11त 8 गेले, 3 राहिले. आता शेवटचं घरी राहिलं, ठीक आहे. इथं मला हातचा घेऊच नका. 10. 10तले किती गेले?
9 होते पण विमानात अर्थ दिला मग 10 गेले 0. बघा बरं तोंडी करून 98च्या नंतर 99, 100, 100 आलं का 3 उत्तर आलं. उत्तर 3 पर्याय क्रमांक 1. पुढे 4 दशक हे प्रश्न फसवे असतात. 4 दशक 50 एकक 30 शतक म्हणजे एककापासून शतक आपल्याला लिहिलं पाहिजे. एकक दशक शतक हजार एक घर जादा लिहिलं तर काय फरक पडत नाही. 43 घर आखायचे या घरामध्ये सांगितले तसं लिहायचं. काय म्हणजे 4 दशक कुठे लिहा दशकाच्या घरामध्ये 4 दशक सुट्टे केले तर दशक म्हणजे 10 रुपये 10 रुपये 4 नोटा म्हणजे किती झाली 40 रुपये. 4 दशक सुट्टे केले. आता 50 एकक एकक आहेत 50 शेवटचं शून्य कुठं आला पाहिजे एककामध्ये. हे 50 एकक. नंतर काय म्हणजे 30 शतक शतकाचं घर शतकामध्ये शेवटचा शून्य आला पाहिजे म्हणजे 30 शतक अशा पद्धतीनं लिहिलं. मी याचे सुट्टे केले तर शतक म्हणजे काय 100 रुपयाचे नोट. मग 30 100 रुपयाच्या नोटा लिहिल्या किती झाले 100 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे किती होती 3000 रुपये होती. हे 30 शतक सुट्टे केले तर दशक केले तर 10 रुपयाच्या 300 नोटा येते. 30 शतक म्हणजे 300 दशक. ते जर सुट्टे केले तर 3000 एकक. याची काय सांगितलेली बेरीज सांगितली. याची बेरीज करा. एककाची बेरीज 0 दशकाची बेरीज 9 शतकाची बेरीज 0 हजाराची बेरीज 3 काय आलं 3090 आहे का पर्यायामध्ये पहा. इथं दशक 390 दशक आपल्याला उत्तर येते. 309 येते 3090 उत्तर आहे 3090. ओके. ओके. चला पुढील प्रश्न. पाव म्हणजे 5 तर पूर्ण म्हणजे किती 5. हे प्रश्न खूप बारकाईने समजून घ्यायचे असतात. पाव म्हणजे काय एक पूर्ण केला त्याचे 4 जर समान भाग केले तर एका भागाला काय म्हणतात पाव. मग पाव म्हणजे 5 म्हणजे हा पाव म्हणजे 5. मग अर्धा म्हणजे किती 2 पावचा होतो. मग अर्धा म्हणजे किती होईल 10 होईल. मग पाव पूर्ण म्हणल्यानंतर पाव म्हणलं की किती होईल 15 आणि पूर्ण म्हणलं की किती होईल 20. 20चा पाव भाग लगेच उलटं सुलटं करायचं. 20 आलं उत्तर आपलं. 20चे 2 भाग केले निम्मे केले तर 10 येते. याचे 2 भाग केले तर म्हणजे पाव भाग होईल 5 5 5 5. 20चा पाव भाग 5 20चा अर्धा भाग 10 20चा पाऊण भाग 15 आणि 20चा अख्खा भाग म्हणजे 20. मग पाव म्हणजे 5 तर पूर्ण म्हणजे 20 येणार. पुढील प्रश्न पहा 45वा. 20 रुपयाच्या 2 नोटा देऊन 2 रुपयाची किती नाणी घेता येते पहा. 45वा 20 रुपयाच्या 2 नोटा 20च्या 2 नोटा म्हणजे किती झाले हो 40 रुपये. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कॉईन घ्यायचे. केवढ्याचे 2 रुपयाचे. 2 रुपयाचे एक कॉईन घेतलं तर 2 झाले 4 झाले. असं बोलत बसायचं का 6 8 40 येईपर्यंत नाही. काय करायचं एकूण रक्कम किती आहे 40 रुपये भागिले 2 रुपये. रुपये आहेत परिमाणासारखे. 40ला 2ने भाग द्या 40 भागिले 2. बेच्या पाड्यामध्ये बे 2 4 4 4 0 वर्ण 0 घेतला बे 0 0. उत्तर किती येणार आहे 20 नाणी. 2 रुपयाची 20 नाणी 20 2 40 ताळा करून बघायला लागेल. चला पुढे 46. 84 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाणार नाहीला गोल करायचा. बाकीच्यांना भाग जाणार आहे फक्त एकाने जाणार. याला पाढे पाठ पाहिजे. 46वा प्रश्न.
पहिला पर्याय आहे 7, 7 याला भाग जातो का पाहायचं. दुसरा पर्याय आहे 6, तिसरा पर्याय आहे 9 आणि चौथा पर्याय आहे 12. ज्याचे पाडे पाटे तो पटपट पटपट करेल. 12 7 84. 12च्या पाड्यात आहे 12 7, 12 गुणिले 7 84 होतं. म्हणजे 12ने जातो भाग आणि 7नेही भाग जातो. म्हणजे 84ला 12ने पण पूर्ण भाग जातो, 7ने 12 7 84, 12ने जाणार 7. ओके. 6च्या पाड्यामध्ये बघा येत नसेल तर 84ला 6ने भागा. 6 एके 6, खाली भाग 1चा लावला, खाली कितीतनं किती गेले 8तनं 6 गेले, 2 राहिले आणि 2 4 घेतले 24 6 24 म्हणजे 1484. असा आडवा उलट सुलट पाडा आहे. ओके. 9च्या पाड्यात पहा बरं 84 का. 9 8 72 9 9 81 9 10 90 81 1 90 84 नाही. कोणत्या संख्येने भाग जाणार नाही, 9ने भाग जाणार नाही. कसोटी वापरून बघायची. 9ची कसोटी काय, संख्येतील अंकांची बेरीज. 8 4 12, 9च्या पटीत आहे का नाही. म्हणजे 9च्या पाठी कसोटी पाठ असेल तर उत्तर लिहायला काय अडचण नाही. तर पुढे 2 रुपयाच्या 12 नोटा व 50 पैशाची 10 नाणी म्हणून किती रक्कम होईल. 2 रुपयाच्या 12 नोटा. 47वा प्रश्न आहे. 2 रुपयाच्या 12 नोटा. 12 गुणे 24 रुपये होते ना, 24 रुपये. पुन्हा काय 50 पैशाची 10 नाणी, 50 पैसे, 50 पैसे याची 10 नाणी गुणिले 10. 50 गुणिले 10, हा 0 हा 0 2 0 मांडून टाकले. काय राहिले गेले 5 गुणिले 500 एवढे काय झाले पैसे. रुपये नाही, पैसे. पण 50 पैसे, 50 पैसे किंवा हुशार त्या पुढं काय करेल, ही 50 पैशाचं एक नाणं आणि हे 50 पैशाचं एक नाणं. किती झालं या दोन्हीचा मिळून 1 रुपया झाला. माशी 10 नाणी काढेल म्हणजे किती होती, 2 4 5 6 8 2 10. या दोन्हीचा 1 रुपया, या दोन्हीचा 1 रुपया, या दोन्हीचा 1 रुपया, या दोन्हीचा 1 रुपया. 1 2 3 4 5 रुपये. हे करायचं कसं, 50 पैशाचे रुपये करायचे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 500ला 100ने भागायचं. 200ला 200 गेले, किती आले 5 रुपये. म्हणजे याचे होती 500 पैसे म्हणजे 5 रुपये. एकूण किती झाले, हे 24 आणि 5 29 रुपये. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, 7 ही संख्या 4 वेळा घेऊन केलेली बेरीज. 48वा 7 ही संख्या 1 2 3 4 4 वेळा केलेली मांडतीची केलेली बेरीज 28 येते. 7 चोक 28. हे कसं करायचं, 7 ही संख्या किती वेळा मांडली, 4 वेळा, म्हणून गुणिले 4. 7 चोक 28. पर्याय क्रमांक 2. त्याला खालीपैकी कोणते 2 अपूर्णांक समान आहे. समान म्हणजे सारख्या किमतीचे. पहिला पर्याय आहे 49, 1/3 आणि 3/8. याचा अर्थ काय होतो, 1/3 3 भागापैकी 1 भाग आणि याचा 8 भागापैकी 3 भाग सारखे होतात का पहा. ही इथं 3 भाग केले एका वस्तूचे, त्यातला 1 भाग म्हणजे हे झाले. आता याचे 8 भाग करता येतील का, सारखे 8 भाग करता येणार नाही. याच्या पट्टीमध्ये गेले तर 3 6 9 12 भाग करता येईल, 8 भाग करता येणार नाही. म्हणजे पहिले चुकीचं आहे. दुसरा पर्याय काय, 2/4 1/4 2/4 1/4. बरोबर 4 भागापैकी 2 भाग, 4 भाग केले वस्तूचे समान, त्यापैकी 2 भाग याला काय म्हणतात, अर्धा. आणि 4 भागापैकी 1 भाग होईल का, नाही, म्हणजे त्याला पाव म्हणतात. अर्धा पाव सारखं आहे का, नाही, म्हणजे चुकीचं आहे. तिसरा पर्याय काय आहे,
2 अंश छेद 4 3 अंश छेद 5. याला सममूल्य असले पाहिजे की सारखी किंमत असली पाहिजे. एका वस्तूचे 4 भागापैकी 2 भाग इथं त्याचे 5 भाग करता येतील का? 5 भागापैकी निम्मे आले पाहिजे. आहे का 5च्या निम्मे 3? नाही. जिथं 4च्या निम्मे 2, 5च्या निम्मे तर 2.5 पाहिजे, म्हणजे हे सममूल्य नाही. तर चौथा पर्याय काय? 4 अंश छेद 8 आणि 1 अंश छेद 2. 4 अंश छेद 8 आणि 1 अंश छेद 2. याचा अर्थ काय होतो? 2 भागापैकी 1 भाग. आणि याचा काय होतो? 8 भागापैकी 4 म्हणजे निम्मे. 8च्या निम्मे 4, 2च्या निम्मे 1. हे पाहिजे तर मी एक आकृती काढतो, त्याचे हे सारखे भाग करून दाखवतो. किती आहे? 2 भाग. 2 भाग किती? त्यापैकी एकच भाग तुम्हाला घ्यायचा. 1 भाग घ्या. याला काय व्यवहारामध्ये म्हणतात तुम्ही? अर्धा घेतला. याला व्यवहारात काय म्हणणार? अर्धा. आता याच्या 8 भाग आहे, याचेच करायचे 8 भाग. पहा इथं मी असे केले. किती झाले? 4. 4 पैकी 2 भाग. यालाही काय म्हणतात? अर्धाच. आता सारखे बरोबर किती भाग झाले? 8 भाग झाले. 8 भागापैकी 4 म्हणजे किती? एका वस्तू समान 8 भागापैकी 4 भाग म्हणजे निम्म घेतलं म्हणजे अर्ध. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या कोणती? पहा पहिल्यांदा सर्वात मोठी बघायची. प्रश्न क्रमांक 50. सर्वात मोठी 3 अंकी. हे समविषम नंतर सर्वात मोठी 3 अंकी. 1 अंकी सर्वात मोठी 9 आहे. 2 अंकी 99 आहे. 3 अंकी 999. कशी आहे? विषम. आपल्याला कशी पाहिजे? सम. याच्यात 1 मिळवलं ते 1000 होईल. चालेल का? ही किती अंकी झाली? 4. मग याच्यापेक्षा लहान किती? मग यातनं 1 वजा केला की काय होईल? 998. कशी आहे? सम. का? 1 0 2 4 6 8 असले की सम. उत्तर 998. पुढे पहा. वैभवने 19 रुपये किमतीचा पेन व 3 रुपये 50 पैशाची पेन्सिल घेतली आणि दुकानदाराला 50 रुपये नोट दिली, तर दुकानदार किती रुपये परत करेल? पहा. वैभवने काय केलेलं आहे? 51 पैसे. रुपये पैसे आपण दुकानदाराचं बिल किती झालं ते अगोदर पाहू. रुपये पैसे 19 रुपये किमतीचे पेन, 19 रुपये आणि वरती 0 पैसे. तर 3 रुपये 50 पैशाची पेन्सिल. रुपयामध्ये 3 आणि पैशामध्ये 50. किती झालं दुकानदाराचं बिल? पैशामध्ये केलं तर 50 आणि 19 आणि 3 22. म्हणजे दुकानाचं बिल झाले 22 रुपये 50 पैसे. त्याने काय केलं? दुकानाला 50ची नोट दिली. 50 नंतर त्याचं बिल घेऊन बाकीचे पैसे मला परत दे. मी वजाबाकी कशी करायची? रुपये पैसे. किती रुपये? 50 रुपये आणि पैसे 0. घर अशी केली तर विचार. त्यातनं दुकानदाराचं बिल झालं किती? 22 रुपये 50 पैसे. रुपयांमध्ये 22, पैशामध्ये 50. याची वजाबाकी करायची. आपली रेग्युलरचीच पद्धत वापरायची. 0तनं 0 गेले, 0 राहिले. 0तनं 5 जातात का? नाही. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. किती झाले? 10. 10तनं 5 गेले 5. आता पुढे 0तनं 3 जातात का? नाही. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. किती झाले? 10तनं 3 गेले 7. 5तनं 3 गेले 2. उत्तर काय आलं? 27 रुपये 50 पैसे दुकानदार परत देईल. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 27 रुपये 50 पैसे म्हणजे अर्धा रुपये, 27.5 रुपये. पुढे 6 वाजून 45 मिनिटं म्हणजे किती वाजली? पहा. 6 वाजून 45 मिनिटं. 6 वाजून 45 मिनिटं. घड्याळामध्ये समजून घेऊया आपण. 6 वाजून 45 मिनिट. इथं 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12.
6:45 म्हणजे 6च्या पुढे तास काटा गेलेला आहे 6 आणि 7च्या मध्ये. ओके, आता तास काटा 6 आणि 7च्या मध्ये, मिनिट काटा 12वर असेल, तास काटा 6वर असेल 6 वाजले, तास काटा 7वर पण मिनिट काटा 12 असेल तर 7 वाजले. आता मिनिट काटा 1वर आला म्हणजे 5 मिनटं, 2वर आला 10 मिनटं, 3वर आला मिनिट काटा 15 मिनटं, 4वर आला 20 मिनटं, 5वर आला 25, 6वर आला 30 मिनटं, 7वर आला 35 मिनटं, 8वर आला 40 मिनटं, 9वर आला मिनिट काटा की 45. म्हणजे किती काटा फिरून आला? या इथनं मिनिट काटा इथपर्यंत आला म्हणजे पाव भाग फिरला, इथं आला म्हणजे अर्धा, इथं आला म्हणजे पाऊण भाग, म्हणजे इथनं पुढं पाऊण भाग मिनिट काटा पुढं आला, म्हणजे 6:45 मिनिटं, म्हणजे 6 पूर्ण आणि पाव भाग. मग पोळी आपली चपाती लगेच घ्यायची, 6 पूर्ण आणि पाव भाग, याला व्यवहारामध्ये काय पाऊण भाग. 6 पूर्ण आणि पाव भाग, हे 7ला पाव भाग कमी, 7ला पाव भाग कमी, 7ला पाव भाग कमी, याला काय म्हणतो आपण? पावणे 6. याला काय म्हणतो? पावणे 7. उत्तर काय येणार आहे? घड्याळ किती वाजले? पावणे 6. पर्याय क्रमांक 3. पुढे 53. 100 दशक आणि 1 सहस्र याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल? खाली छापलेलं आहे. हे लगेच सहस्र दशकमध्ये घरा घेतली, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे त्याला काय म्हणतो? सहस्र. याच्यामध्ये ते लिहायचं आहे. 100 दशक, दशकाच्या घरामध्ये शेवटचा शून्य आला पाहिजे, हे गरज नाही. 100चा शेवटचा शून्य दशक आहे, म्हणजे 100चा शेवटचा शून्य दशकात आला पाहिजे. हे 100 दशक लिहिले. याचे सुट्टे केले तर काय होतील? 100 दशक म्हणजे 10 रुपयाच्या 100 नोटामध्ये किती झालं? सुट्टे केले काय होतील? 1000. आणि 1 सहस्र, सहस्राच्या घरात 1 लिहा. याचे सुट्टे केले तर 1 सहस्र म्हणजे 1000चे, शतकाच्या म्हणजे 100च्या नोटा केल्या तर 10 येते, दशकाच्या नोटा केल्या तर 100 येते, आणि एककाच्या नोटा केल्या तर 1000. मग इथं 100 दशक, 100 दशक आणि 1 सहस्र, याचा अर्थ काय होतो? 100 दशक म्हणजे 1000 आणि 1 सहस्र म्हणजे तुम्ही 1000. याच्यामध्ये चिन्ह बरोबरच येईल. पर्याय क्रमांक 4. तर पुढील प्रश्न 613 वजा 129. आडवं करता आलं पाहिजे आपल्याला. हे गेली 613 वजा 129 आडव्या मांडीमध्ये हुशार मुलाने तसंच करायचं आहे. 54 प्रश्न. 3 मधनं 9 जातात का? मनाचा आजच्या काय घेऊन टाका. 13 9 गेले, 9च्या पुढे 10, 11, 12, 13 किती राहिले? 4. 1 मधनं 3 जातात का? नाही. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. किती झाले? 11. 11 मधनं 3 गेले, 11 मधनं 3 गेले 8 राहिले, 7 मधून 2 गेले 4, 484. पर्याय क्रमांक 3. पुढे बाग चित्ररूप माहिती आहे. हॉकी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने 3 ने गुणल्यास कोणती संख्या? हॉकी खेळणारे विद्यार्थी, हे क्रिकेट खेळणारे, हे टेनिस खेळणारे, बॅडमिंटन खेळणारे, आणि हे हॉकी खेळणारे. हॉकी खेळणारे किती विद्यार्थी आहेत? 1 2 3 4. हॉकी खेळणारे 4, आणि याला काय म्हणलंय? 3 ने गुणलं तर काय होतं? 4 त्रिक 12. तर 12 पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 104 अधिक 13 करण्यासाठी टिंबटिंबचा पाढा टिंबटिंबपर्यंत म्हणायचा आहे. पहा 104 अधिक 13 किती होतात बघा. 104 अधिक 13, 4 3 7, 0 ने 1 आणि 1 117. मग कुठला पाढा? 13चा पाढा 7 पहिला पर्याय. 13चा पाढा 13 7 91. पहिला पर्याय
चुकीचा आहे. दुसरा पर्याय काय? 104 गुणिले 13. 104चा पाढा 13 पुढला 13चा पाढा 104 येईल का? 13 चौक 52 शी 2 आणि 5 13 0 0 5 5 आणि 13 एके 13 1352 आहे. तिसरा काय? 13 8 13 गुणिले 8 13 8 4 104 पाठे पाठ आणि 13 गुणिले 104 13 गुणिले 9 पाहिजे होतं. 13 गुणिले 9 13 9 17 या ठिकाणी उत्तर काय दिलेलं आहे? 13 गुणिले 8 तिथं 13 गुणिले 9 पाहिजे. 13 8 4 104 अधिक 13 गुणिले म्हणजे 13चा पाढा 7 पर्यंत. पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये दुरुस्ती करू आपण. आणि 9 13 17 आपल्याला इथं टाकूया. तेरा गुणिले 9 13 9 17 इथं दुरुस्ती करावी लागेल आपल्याला. इथे 13 गुणिले 9 13 9 17. चौथा आहे 13 गुणिले 104 त्या ठिकाणी 13 गुणिले 104 आहे. इथं आपण इथे चेंज करू 13 गुणिले 14 करू. 13 गुणिले 14 केलं तर येते का? 14 3 42 2 4 13 के 13 आणि 4 17 172. इथं आपण दुरुस्ती करूया 13 आणि इथं 14. ओके उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले तर दुसऱ्या क्रमांकावर कोणता आहे? हा प्रश्न क्रमांक 57. 3 अंशाचे 8 5 अंशाचे 8 2 अंशाचे 8 आणि 1 अंशाचे 8. पण एका वस्तूचे 8 समान भाग केले. त्यातले पहा तुमचा भाव वाढदिवसाचा केक आहे. उतरता क्रम लिहायचा. कोणता क्रम लिहायचा आहे? उतरता. पहिल्यांदा सर्वात मोठा लिहावा लागेल. सर्वात मोठा कोणता? ते 8 भागातला सगळ्यात मोठा तुकडा कुठे मिळेल? 8 भागापैकी 3 8 भागापैकी 5 8 भागापैकी 2 8 भागापैकी 1. कुठं खायला जास्त मिळेल? 5 अंशाचे 8. इथे सगळ्यात मोठा खायला मिळेल. याच्यापेक्षा लहान 3 अंशाचे 8. याच्यापेक्षा लहान 2 अंशाचे 8. सर्वात लहान 1 अंशाचे 8. हा झाला उतरता. मग काय बोलले त्यांनी? उतरत्या क्रमाने लिहिले तर दुसऱ्या क्रमांकावर कोणता येणार आहे? 3 अंशाचे 8. पर्याय क्रमांक 4. त्याला पुढे 5000 मिलीलीटर बरोबर किती लिटर? मिली सेंटी डेसी लिटर. 5000 मिलीलीटर. मिलीमध्ये शेवटचा शून्य मिलीमध्ये आला पाहिजे. झाले 5000 मिली. याचे काय बनवायचे? लिटर. लिटरमध्ये किती उत्तर आलं? उत्तर 5 लिटर.
हे जर तुम्ही सेंटीलिटरमध्ये केले तर 5000 मिली म्हणजे 5000 सेंटीलिटर। याचे डेसीमध्ये सांगायचं म्हटलं तर 5000 मिली बरोबर 50 डेसिलिटर, आणि लिटरमध्ये सांगायचं तर 5000 मिली म्हणजे 5 लिटर। पुढे खालील संख्यामध्ये 3 ने निषेध भाग जाणाऱ्या किती संख्या आहे? 3 ने निषेध भाग जाणाऱ्या संख्या, 3 ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांची बेरीज 3 च्या पटीत असते। पहिल्याकडे 702, या अंकाची बेरीज किती होते? 7, 2, 9, 3 ने जातोय। दुसऱ्याकडे 242, अंकाची बेरीज 4, 2, 6, 2, 8, जातो का? नाही जात। पुन्हा दिले 333, अंकाची बेरीज 3 अधिक 3, 6, 3, 9, जाईल का? 3 ने जाईल। 301, अंकाची बेरीज 3 अधिक 4, जाईल का? 3 ने नाही जाणार। नंतर आहे 451, 451, अंकाची बेरीज 5 आणि 4, 9 ने 10, जाईल का? 3 ने नाही जाणार। पुन्हा आहे 384, अंकाची बेरीज 8 आणि 4, 12 आणि 3, 15, 3च्या पटीत 15 आहे का? 3 5 15। नंतर 384 झालं 105, अंकाची बेरीज 5 आणि 6, जातो का? 3 ने जातो। तर 353, अंकाची बेरीज 3 आणि 3, 6 आणि 5, 11, जातो का? 3 ने नाही। मग 3 ने भाग जाणार आहे किती? 1, 2, 3, 4, सगळं करावं लागणार। इथं 4 संख्या आहेत 3 ने भाग जाणाऱ्या। 60 या पूर्णांकाची बेरीज करण्याची कोणती पद्धत बरोबर आहे? 2 अंश छेद 18, उत्तर नाही विचारलं, कशी सोडवा, बेरीज कशी करा। 5 अंश छेद 18, छेद सारखा आहे, एक धरला, आणि वरती काय करायचं? 2 अधिक 5, अशी मांडणी कुठं आहे? ही मांडणी कोणत्या पर्यायामध्ये? 5 अधिक 2 छेद 11 अधिक 11 करायचं का? इथं फक्त एकदाच 11 पाहिजे, त्यामुळे हा चुकीचा। दुसरा 5 गुणिले 2 नाही, 5 अधिक 2 पाहिजे। इथं 5 अधिक 2 पुढे 11 गुणिले 11 नाही, इथं 2 अधिक 5 छेद 11 बरोबर आहे। कुठलं उत्तर येईल? चौथा पर्याय बरोबर आहे। पुढे 4 सहस्र ही संख्या अंकात कशी घ्या? लगेच 61वा प्रश्न आहे। 4 सहस्र, एकक, दशक, शतक, हजार, त्याला दुसरं नाव आहे सहस्र। पूर्वी म्हणायचे एकक, दशक, शतक, सहस्र। मग किती सहस्र सांगितले? 4 लिहून टाका, याचे सुट्टे करत जाऊ। या 4000चे शतक केले तर 40 शतक, या 4000चे दशक केले 10 रुपयाच्या नोटात केले तर 410च्या नोटात दिले 400 दशक, याचे सुट्टे केले तर 4001। कुठला आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3, 4001। पुढे एका व्यक्तीला अर्धा लिटर रॉकेल मिळते, तर 7 व्यक्तीच्या कुटुंबाने एका महिन्याला किती लिटर रॉकेल मिळेल? एका व्यक्तीला अर्धा लिटर रॉकेल मिळतं, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? लिटरचे मिली करावे लागतील। मिली, सेंटी, डेसी आणि लिटर। 1 लिटर म्हणजे किती असतो? 1 लिटरचे मिली केले तर किती होतील? 1000। अर्धा लिटरचे किती होतील? 1000च्या निम्मे 500 मिली, म्हणजे अर्धा लिटर म्हणजे 500 मिली एका माणसाला मिळते। मग काढला 7 जणांचे, मग प्रत्येकाला अर्धा अर्धा, म्हणजे याला गुणिले 7, हा गुणाकार करायचा। काय करायचं? 0 एकत्र मांडून टाकायचं। 7 0 0 7 0 0 करण्याचे हा ओळीला 1 2 0 1 2 0 मांडून टाका। गणित काय राहिलं? 5 गुणिले 6, 5 7 करा, 7 5 35, उत्तर किती येणार? 3500 मिली। मग जर सुट्टे सुट्टे सांगितले तर 3 लिटर आणि 500 मिली, 3 लिटर आणि 500 मिली एवढं रॉकेल मिळणार आहे। 3 लिटर आणि
500 मिली. याला काय म्हणतात 3 लिटर पूर्ण हे अर्धा लिटर. याला काय म्हणतात व्यवहारात 3.5 लिटर. उत्तर किती येणार आहे? त्या माणसाला किती दूध रॉकेल मिळेल? 3.5 लिटर. पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढे 63वा प्रश्न. बाबांनी रोहितला 63वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. बाबांनी रोहितला 50 रुपये दिले. त्यातून रोहितने 22 रुपयाचा 1 किलो रवा आणि 6.5 रुपये किमतीचा बिस्किटचा पुडा आणला. तर रोहितकडे किती रुपये शिल्लक आहे? रोहितनं काय आणलेलं? रुपये, पैसे. दुकानदाराचे किती बिल झाले पाहूया आपण. 63वा प्रश्न आहे. रवा घेतलेला आहे 22 रुपये 0 पैसे. तर बिस्किटचा पुडा, बिस्किटचा घेतलेला आहे पुडा 6.5 रुपये, 6 रुपये 50 पैसे. रुपयामध्ये 6 50 पैशामध्ये. दुकानदाराचं बिल किती झालं? 22 आणि 6 28. म्हणजे बिल झाले 28 रुपये 50 पैसे. वडिलांनी किती दिले होते? 50 रुपये. 50 रुपयांनी किती पैसे? काहीच नाही. हे रुपये पैसे म्हणजे 50 रुपयांनी 0 पैसे. 50 रुपयांनी 0 पैसे. त्यातनं दुकानदाराचे किती झाले? 28 रुपये 50 पैसे. 28 रुपये 50 पैसे. वजाबाकी करायची. ओके, शून्यातले 0 गेला, 0 राहिला. शून्यातनं 5 जातात का? नाही. मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10तनं 5 गेले, 5 राहिले. शून्यातनं 9 जातात का? 8 होते, मनाचा हातचा दिला म्हणून 9 झाले. शून्यातनं 9 जातात का? नाही. मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10 झाले, 10तनं 9 गेला, 1 राहिला. 5तनं 3 गेले, 2 राहिले. म्हणजे दुकानदार किती परत देईल? 21 रुपये 50 पैसे. याला व्यवहारात काय म्हणतात? 21 रुपयाला अर्धा रुपया 21.5 रुपये. दुकानदार 21.5 रुपये परत देईल. आकृतीबंधाचं निरीक्षण करा. आता इथं आकृतीबंध दाखवलेलं नाही आहे. आकृतीबंध दाखवू आपण त्याच्यावरती. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला 65वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत किती काटकोन दाखवलेले? इथंही आकृती या पद्धतीनं आपल्याला असेल. या पद्धतीनं आकृती मी काढतो. या पद्धतीनं आकृती ती काढली. याच्यामध्ये किती काटकोन आहे? तर याच्यामध्ये काटकोन या ठिकाणी 1 काटकोन आहे आणि इकडे 1 काटकोन आहे. म्हणजे किती काटकोन आहे? त्या आकृतीत 2 काटकोन आहे. पुढचा प्रश्न पहा 66वा. 2, 7, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्येतील फरक. 2, 7, 3. प्रश्न क्रमांक 66. यापासून तयार होणारी सर्वात मोठी विषम आणि सर्वात लहान विषम. आता इथं दुरुस्ती करू आपण. विषम घेऊया, उत्तर येते का पाहू. आणि सर्वात लहान विषम. उत्तर येत नसेल तर मग बघू आपण. सर्वात लहान बनवूया. सर्वात मोठी काय बनेल? अंकांचा उतरता क्रम लागला, सर्वात मोठी बनेल. अंकाचा 7, त्यापेक्षा लहान 3, इथं 2. 732. जर ही बा विषम बनवली तर 730 बनेल. ही आपल्याला सम बनते. ओके, ही सम आहे. आणि विषम बनवायची म्हटलं तर काय होईल? विषम अंक शेवटला पाहिजे. इथं या 3 इकडे सारला तर काय होईल? 723 ही विषम बनेल. आणि सर्वात लहान विषम लहान बनवायचे म्हटलं की अंकांचा चढता क्रम 2, 3, 7 ही सर्वात लहान विषम. आपण बघूया. आपण 732 वजा 237 काय उत्तर? 2 मधनं 7 जात नाहीत.
मनाचा आजचा घ्या 12, आजचा देऊन टाका. 12तनं 7 गेले, 5 राहिले. 3 मधनं 4 जात नाही, मनाचा आजचा घ्या देऊन टाका. 13तनं 4 गेले, 9 राहिले. 7तनं 3 गेले, 4 राहिले. आज जर ही संख्या घेतली तर 723 वजा 237. 13तनं 7 गेले, 6 राहिले. 12तनं 4 गेले, 8 राहिले. 7तनं 3 गेले, 4. 486. कोणतं पर्याय उत्तर याच्याकडे? इथं हे उत्तर आहे. इथं दुरुस्ती करावी लागेल आपल्याला. 486. उत्तर इथं 486 करावं लागेल. ओके. आणि कसले आहे? 723 विषम, म्हणजे इथं विषम, म्हणजे 66 प्रश्नामध्ये पण म्हणजे प्रश्न काय होईल? 2, 7, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठ्या विषम व सर्वात लहान विषम संख्येतील फरक किती, असा शब्दशः स्पष्ट असे प्रश्न असले पाहिजे. अशी जर असेल तर ती दुरुस्ती करून दिली जाते. ओके. चला पुढील प्रश्न 67. खालील संख्यांचा चढता क्रम दिल्यात मधोमध कोणती संख्या? आता या प्रश्न 67 अगोदर सगळ्या संख्या आहे. 799, 122, 583, 555, 580. चढता क्रम म्हणजे काय असतं? अंक संख्या चढत जाणार. सर्वात लहान त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. सगळ्यात लहान कोणती? हजाराचं स्थान घेतलं, एकदम दशक शतकाचं. सगळ्यात लहान 122. याच्यापेक्षा मोठी ही सगळ्यात मोठी. याच्यामध्ये मोठे कोण, लहान कोणते? आपल्याला यातले सगळ्यात लहान पाहिजे. शतकावरनं बघितले तर सगळे सारखे, दशकावरनं बघितलं तर 5 लहान. या दोघांमध्ये लहान 505, या दोघांमध्ये लहान 580, या दोघांमध्ये लहान 583 आणि सर्वात मोठी येणारे 799. चढता क्रम आहे का? आहे. आणि मग ते मधोमध कोणती? मधोमध कोणती? 580 पर्याय क्रमांक 3. एका गावात 4450 माणसे राहतात. त्यातील 1350 परगावी गेली व त्या गावात 1500 माणसे नवीन आली. मी पहिल्यांदा त्या गावामध्ये 4450 माणसं राहतात. यातली गावाला किती गेली? 1350. गावाला गेली म्हणजे काय करायचं? वजा करायचं. 0, 5तनं 5 गेले 0, 4तनं 3 गेले 1, 4तनं 1 गेला 3. एवढी शिल्लक राहिली. मग एवढी शिल्लक होती, काय झालं? मग नवीन माणसं. पहिल्या एवढी शिल्लक राहिली ती किती नवीन माणसं आली? 1500 माणसं नवीन आली. आली म्हणजे अधिक करायची. 0, 0, 5 आणि 6 म्हणजे 4. म्हणजे गावची लोकसंख्या किती झाली? 4600. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी तीन शतक 6 एकक आणि 9.7 एकक याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? पहा, आपल्याला याचं रूपांतर आपल्याला सुट्ट्या याच्यामध्ये केले पाहिजे. पहा, एकक पासून शतकपर्यंत झालं. एकक, दशक आणि शतक. पहिल्यांदा आपली पहिलं गणित घेऊया. हा प्रश्न 19 उत्तरावा आहे. काय म्हणजे 3 शतक, शतकाच्या घरात 3 या. ही सुट्टे केले तर किती झाले? 300 झाले. 3 शतक म्हणजे 30 दशक म्हणजे 300 एकक.
आणि तर 6 एकक संख्या, हे 6 एकक म्हणजे किती झाली संख्या 300 अधिक 6 पहा 3 शतक आणि 6 एकक म्हणजे 3 शतक म्हणजे 300 आणि 6 एकक म्हणजे 6 म्हणजे संख्या काय झाली 306. आता पुन्हा काय झाले 9 दशक, 9 दशक, दशकाच्या घरात 9 लिहा, याचे सुट्टे केले तर 90 होते आणि 7 एकक, एककाच्या घरात 7 लिहा म्हणजे काय झाली संख्या 97. मी इथे देताना लिहा 9 दशक आणि 7 एकक. 9 दशक म्हणजे 90 आणि 7 एकक म्हणजे 7, ही काय झाली संख्या 97. यात मोठी संख्या कोणती आहे 306 इकडे शून्य करायची, कोणती संख्या येते पर्याय क्रमांक 2 आहे. इथे दुरुस्ती करावी लागेल. चला पुढील प्रश्न घ्या. 6 रुपयात 50 पैशाची किती नाणी येतील पहा. 6 रुपये, प्रश्न क्रमांक 70. 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये आणि 6. यात 50 पैसे. 1 रुपया याची केली तर काय होते 50 पैशाची 2 नाणी येतील. हा 1 रुपया म्हणजे 100 पैसे, याचे 2 केले तर काय होतील याच्यापासून 2 येतील, 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 याच्यापासून 2 येतील म्हणजे किती झाली 2 4 2 6 2 4 8 2 5 10 2 12 नाणी. मग असं करायचं का नाही. 6 रुपये, 6 रुपये म्हणजे पैसे किती झाले 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 6 रुपये म्हणजे 600 पैसे. यातलं कितीचे घ्यायचे तर आपल्याला 50 पैसे म्हणून भागिले 50 असं सोडतात. इथे एका शून्याला 1 शून्य गेलं, गणित काय राहिलं 60 भागिले 5. मग 60 भागिले 5 करायचे. 5च्या कडे 6 आहेत का नाही, 6 पेक्षा लहान 5 किती वाजता पहिला भाग लागेल 1चा, खाली कितीतनं किती गेले 7 5 गेले 1 राहिला आणि 1 वर शून्य घेतला 10, 5 2 10 किती नाणी येतील 12 नाणी. हे सराव करायचा, हे लगेच कळणार नाही पण समज आहे. ओके 12 नाणी येतील पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 50 पैशाची 100 नाणी देऊ. त्या पद्धतीचंच आहे. 50 पैशाची 100 नाणी देऊ त्या रकमेत 5 रुपयाची किती नाणी 2 पद्धतीने पहा. 71 50 पैसे 100 नाणी याला गुणिले 100 म्हणजे याला गुणाकार करायचा. हा 1 शून्य आणि 2 शून्य किती झाले 0 3 शून्य 1 2 3 शून्य. गणित काय राहिलं 5 1 5 एवढे काय झाले पैसे. आणि याच्यापासून काय करायचे 5 रुपयाची नाणी म्हणजे 5000 पैसे भागिले 5 रुपये. आता इतर परिमाणे सारखे का हे पैसे दे रुपये, एक याचे रुपये करून घ्या किंवा याचे पैसे करा. सोपं कुठलं आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 5 रुपये म्हणजे 500 म्हणजे काय मांडणी 5000 पैसे भागिले 5 रुपये म्हणजे 500 पैसे. आता झाले का दोन्ही पैसे पैसे. आता सोपं आहे. मी इथं 2 शून्य आहे, 2 शून्य ही 2 शून्य दाखवा. गणित काय राहिले 50 भागिले 5 5 1 5 5 10 50 म्हणजे किती येतील 10 नाणी. आता काही मुलं काय करतात पहा वेगवेगळ्या टेक्निकचा. 50 पैशाची 10 नाणी 5 रुपये म्हणजे काय 50 पैशाचं 1 2 3 4 5 1 2 3 4 5. या दोन्हीचा झाला 1 रुपया, या दोन्हीचा 1 रुपया, या दोन्हीचा 1 रुपया, या दोन्हीचा 1 रुपया, या दोन्हीचा 1 रुपया म्हणजे किती झाले एकूण 5 रुपये. म्हणजे इथं एकच नाणं मिळणार आहे 5 रुपयाचं. मग आपल्याला 10 नाण्याला 1 नाणं
10 + 50 म्हणजे दिले की 1 मिळतात. मी तर 100 येते, मी 10ला 1, मग 100ला 10 असंही करते. पद्धत पाप सोडवण्याची पद्धत खूप खूप वेगळी वेगळी असते. आपल्याला पेन झेपेल, फक्त सराव करत राहायचं वेगवेगळ्या पद्धतीनं, तर उत्तर काय येणार आहे? 10 आणि पर्याय क्रमांक 1. इथं 2 वेळा झालाय पर्याय. पुढचा प्रश्न काय? एका पुस्तकाचे वजन 27 ग्रॅम तर 19 पुस्तकाचे वजन किती? आता ग्रॅम मध्ये आहे, ग्रॅम मध्ये ग्रॅम, आता डेका आपण एक करून ठेवायचं, विचारू न विचारू. हेक्टो आणि किलो विचारलं नाही तरी आनंदच आहे. एका पुस्तकाचं वजन किती आहे? 27 ग्रॅम, म्हणजे शेवटचा 7 इथं आला. 19 पुस्तक आणि एकावर अनेकाचं काढायचं असतं, काय करावं लागतो? गुणाकार. गुणिले 19 इथं गुणाकार. हा गुणाकार करायचा. आपल्याला 19चा पाढा तिसरीला येणार नाही असं मी गृहीत धरतो. मग 9 ने 7ला गुणले, या 9 ने 7ला गुणलं, 9 7 63 3 अच्छाले 6, 9 ने 2ला गुणलं, 9 2 18 6 24. ओके, 9 ने गुणलं. आता गुणायचं आहे 1 ने दशक आली, उत्तर तेवढे दशक येणार म्हणून 0 द्या. 1 ने 7ला गुणलं, 1 7 7, आजचा काय येत नाही. आणि 1 ने 2ला गुणलं, 1 2 2, नीचे करा वेगळे 0 3 3 7 4 11, चला 1 2 2 4 आणि 513 ग्रॅम. शेवटचं घर कशात आहे? हे असंच पुढे आणायचं. हां, ते उत्तर शेवट ग्रॅम आहे, ग्रॅमच्या 513 ग्रॅम आहे का पर्यायामध्ये? 513 ग्रॅम आहे. चला पुढे, सोबतच्या आकृती त्रिज्या असणारं नाव शोधा. याच्यामध्ये त्रिज्या कशाला म्हणतात? त्रिज्या वर्तुळ केंद्रापासून परिघावरील बिंदू जोडणाऱ्या रेषेला आता इथं वर्तुळ केंद्र आहे, कोणतं नाव आहे त्याचं? ड. ड ई ही त्रिज्या आहे का पर्यायामध्ये? ड ई म्हणा का ई ड म्हणा, आहे का पर्यायामध्ये? पहा, ड ई आहे. ड ई रेषा ही त्रिज्या आहे का? पहिला पर्याय उत्तर आलेलं आहे ड ई रेषा ही काय आहे? त्रिज्या आहे. दुसरा काय? ड उ. कुठे आहे ड उ? ड पासून उ नाही, अ पाहिजे होतं तिथं. ड अ. ड अ तर ते हे होईल. ड ई म्हणलं, ड अ म्हणलं की काय प्रश्न? त्रिज्या असणारे नाव ड दिलेलं आहे. ड उ पहिला पर्याय काय? ड ई. ड ई बरोबरच आहे. ड ई ही त्रिज्याच येणार आहे. तिथे दुरुस्ती करावी लागेल या प्रश्नामध्ये. प्रश्न क्रमांक किती आहे? 73. 73वा प्रश्न आहे. याच्यामध्ये त्रिज्या कोणत्या आहेत पहा. आपण हे करूया. अड ही देखील त्रिज्याच आहे. नंतर इथं नाव दिलेलं नाहीये, परंतु इथलं ही जर नाव दिलं असतं तर ही पण त्रिज्या झाली असती. नंतर ही ब, ड ब ही देखील त्रिज्याच आहे. अ क ही त्रिज्या नाही, याला जीवा म्हणतात. ही देखील त्रिज्या नाही. इथं उ द्यावं लागेल ना. याच्यामध्ये थोडीशी इथं उ जर नाव दिलं तर मग आपले काही उत्तरं कट होतील. इथं उ जर नाव दिलं तर ड उ त्रिज्या नाही होत. हे दुसरा पर्याय चुकीचा होतोय.
अक ही पण त्रिज्या होत नाहीये आणि इथं त्यांनी दिलेले काय अक रेषा ही त्रिज्या दाखवली. अड हे देखील त्रिज्या होते. इथे काय करावं लागेल एक तर त्रिज्या नाही असा त्रिज्या असणारे नाही तर नसणारे बघितलं पाहिजे. म्हणून ड ई त्रिज्या आहे. ड उ त्याचे ड क केलं तर ती पण त्रिज्या होईल अशी. हे दाखवलं नाही जोडलेलं नाही पण इथं जोडली आपण तर ड क ही पण त्रिज्या होईल. अ क त्रिज्या होणार नाही. अड त्रिज्या होणार. मग इथं प्रश्न बदलावा लागेल आपल्याला. सोबतच्या आकृतीत त्रिज्या नसणारे नाव शोधा तर त्रिज्या नसणार अ क ही त्रिज्या नाही. ड ई त्रिज्या आहे. ड क त्रिज्या आहे. अड पण त्रिज्या आहे. त्यामुळे इथं दुरुस्ती तशी करावी लागेल. तर उत्तर काय येणार आहे अ क ही त्रिज्या नसणार. चला पुढे 74 वापा 5217 वजा 3212. आता ही वजाबाकी तुम्हाला 5217 वजा 3212 ही वजाबाकी आडवी करता आली पाहिजे. जाणीवपूर्वक मी घेतोय. 7 मधनं 2 गेले काट मारायचे. 7 मधनं 2 गेले 5 राहिले. ओके काय 1 मधनं 1 गेला 0 राहिले. 2 मधनं 2 गेले 0 राहिले. 5 मधनं 3 गेले 2. उत्तर काय येणार आहे 2005. पर्याय क्रमांक 3. पुढे 87च्या पुढील क्रमाने येणारी 9वी समसंख्या कोणती. आता प्रश्न थोडासा अवघड आहे 3रीच्या मानाने. तो कसा सोडवायचा पहा. 87च्या पुढील 9वी सम. आता 87च्या पुढली पहिली कोणती 88. दुसरी 90. तिसरी 92. चौथी 94. पाचवी 96. सहावी 98. सातवी 100. आठवी 102. 9वी 104. उत्तर काय येणार आहे 104. आहे का पण यामध्ये आहे. आता हे कसं सोडवायला पाहिजे तुम्हाला सांगतो. आता या अशा संख्या देऊन सोडवल्या सर्वसाधारण मुलाने केलं योग्य. हुशार मुलगा कसा करेल पहा. 87च्या पुढी 9वी विचार आपण फक्त पहिलीच काढायला. 87च्या नंतर पहिली सम कोणती 88. कितवी काढली आपण पहिली. आता राहिल्या किती काढायच्या 9वी काढायसाठी आपण पहिली काढली. राहिल्या किती 8. म्हणून अधिक 8 गुणिले 2 गुणिले 2 का या दोघांच्या मधला फरक 2 आहे. 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 प्रत्येक समसंख्येमधला फरक 2च असतो. विषम संख्येमधला फरक 2च असतो. म्हणून गुणिले 2. मग याला अगोदर काय करावं लागेल. याला अगोदर पदावली आहे कौ सोडवावं लागेल. 88 अधिक 8 दुणे 16. बेरीज करा. 8 आणि 6 1404. अंच्याने 1 1 आणि 2 8 आणि 2 10. उत्तर किती आलं 104. अशा पद्धतीनं हे सोडवता आलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील भागामध्ये पुढील पेपरसह. धन्यवाद.